राज्यात गेल्या 3 वर्षांपासून महायुती सत्तेत आहे। विधानसभेलाही भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवलाय। मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाजपला गरज नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय। याला कारण ठरलंय गृहमंत्री अमित शाह यांचं विधान। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। जब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत कुबड्यांची एंट्री झाली आहे। भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रात कुबड्यांवर चालत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलंय। शहांचं हे वाक्य म्हणजे सत्तेतल्या मित्रांना इशारा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। जब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। अमित शाह स्पष्ट बोलले आहेत। खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष महायुती एकत्र लढणार आहेत। मात्र मुंबईत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपा शिंदेच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा सोडणार असल्याचं समजतंय। पण एकनाथ शिंदेंनी 100हून अधिक जागा लढवण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रात कुबड्यांवर चालत नाही हे अमित शहांच्या विधानात सूचक अर्थ दडल्याचं बोललं जात आहे। तिन्ही नेते हे अतिशय सक्षम आहेत। महायुतीनंच आम्ही सामोरं जाणार आहोत आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्यानं युती होणार किंवा नाही याच्यावर बोलणं योग्य आहे का, मला तो अधिकार आहे का। त्याच्यामुळे कोकणात कोण काय बोलतंय, मुंबईमध्ये कोण काय मंत्री बोलताय, त्याच्यापेक्षा 3 नेते काय बोलतायत हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। नाही, मला कुबड्या म्हणजे कोण आहे, 2 कुबड्या आहेत मला वाटलं। आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांबद्दल ते असे विचार करत असतील तर आता मी काय बोलू। जर ही भूमिका, कारण असं आहे की स्वतःच्या पक्षाची किंमत आणि स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवावं लागतं। दुर्दैवाने त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या कुबड्या आहेत, कधी पण वापरून फेकून देऊ आम्ही। आपण बघितलंय आता येणाऱ्या काळामध्ये बिहारमध्ये पण हेच होणार आहे। एक कुबडी पुन्हा तिथं त्या ठिकाणी कमी करून स्वतःचं कसं करता येईल वर्चस्व, त्यासाठी प्रयत्न करतात। 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या बंडामुळे भाजपाला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली। त्यानंतर 2023 मध्ये अजित पवार येऊन मिळाल्यानं महायुती म्हणून ताकद वाढली। परिणामी विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करत महायुती पुन्हा सत्तेत आली। पण आता महायुतीमधील आमचे मित्रपक्ष शत्रूला त्रास देण्यापेक्षा मित्रालाच त्रास देतायत असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। आज जे तुमच्या अडचणी मी ऐकल्या आणि करून व्यथित झालो, तर हे दोन्ही पक्ष आमच्या बरोबर असताना युतीच्या आणि आपल्या शत्रूला त्रास देण्याच्या ऐवजी मित्राला त्रास देत आहेत, ही गोष्ट काय बरोबर नाही। त्याला मला वाटतं समन्वय शिक्षाला काफी आहे, त्यांनी समजून घ्यावं आणि या पुढच्या काळामध्ये अशी प्रकार होऊ नयेत एवढी व्यवस्था करावी। पंकजभाई, तुम्ही अजिबात घाबरू नका, निशिकांत पडलेला आहे आणि तुमच्या मागं। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, अमितभाई पासून आम्ही सर्व, मोदीजी पासून देवेंद्रजी पर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे। एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचा असं म्हणणं नाही। अमितभाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे, शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत। राज्यामध्ये सर्वाधिक 132 आमदार असलेल्या भाजपानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळ आजमावायचं ठरवलंय। नवी मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये भाजपाला शिवसेना सोबत नकोय, तर ठाण्यातही वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट शिंदेंना अंगावर घेतलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपची ताकद असल्यानं गेल्या निवडणुकीमध्ये पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढे चालून आली आहे। अशातच अमित शहांनी मुंबईमध्ये येऊन कुबड्यांबाबत केलेलं विधान समजने वाले को इशारा काफी हे असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।